बघा, तुम्ही जे काम हाती घेता ना, ते अगदी मन लावून पूर्ण करता. जसं शाळेचं होमवर्क तुम्ही अगदी मन लावून पूर्ण करता. मॅडम खुश, तुम्ही खुश, आई बाबा खुश. बरोबर. आईने ताट वाढलं, तुम्ही पूर्ण संपवता. आई खुश, तुम्ही खुश. बरोबर. येस. मग इंग्रजी पण कसं, तुम्ही मन लावून शिका, शिकत आहात आणि तुम्हाला ती पूर्णपणे चांगल्या प्रकारे येईल, म्हणजे तुम्ही परफेक्ट व्हाल. आजचा आपला टेन्स कोणता आहे? परफेक्ट टेन्स आहे. मी सगळ्याच व्हिडिओमध्ये म्हणतो की इंग्रजी खूप महत्वाचा आहे, कम्प्युटर खूप महत्वाचा आहे, कोणता ना कोणता एखादा शरीराला व्यायाम देणारा खेळही महत्वाचा आहे. त्यात स्विमिंग खूपच छान. स्त्री असो किंवा पुरुष, स्विमिंग लावायचीच. उन्हाळ्यात एकदा 1 महिन्याकरता 2 महिन्याकरता लावायची. 2 महिने स्विमिंग शिकण्याकरता पुरेसे आहेत, सहज येतं. तुम्ही काम तुमचं पूर्ण करता, तुम्ही तुमच्या कामात परफेक्ट आहात. तुम्हाला इंग्रजीमध्ये परफेक्ट व्हायचं आहे ना. आजचा आपला काळ कोणता आहे? परफेक्ट टेन्स आहे. येस, परफेक्ट टेन्स, पूर्ण काळ. कोणते कोणते पूर्ण काळ आहे? पूर्ण वर्तमान काळ आहे, पूर्ण भूतकाळ आहे आणि पूर्ण भविष्य काळ आहे. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे. पूर्ण भूतकाळ म्हणजे का? भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली होती. आणि पूर्ण भविष्य काळ म्हणजे का? भविष्य काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असेल. तुम्ही यावर्षी कोणत्या वर्गात आहात? समजा तुम्ही यावर्षी 8व्या वर्गात आहात. हा, तर पुढच्या वर्षी तुम्ही म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही 9व्या वर्गात गेलेले असाल. पूर्ण भविष्यवाणी म्हणजे पुढच्या वर्षी तुमचा वर्ग कोणता राहील? 9वा, जर आज 8वा आहे तर. बरोबर आहे ना. म्हणजे तसं जर आलं तर त्याचं वाक्य दुसरं आहे. एक उदाहरण दिलं, इफ यू आर इन 8th स्टँडर्ड, नेक्स्ट इयर यू विल बी इन 9th स्टँडर्ड. ओके. पूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली असेल. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असेल. जेवणाची गोष्ट केली होती, ताट वाढलाय आईने. आय हॅव टेकन माय फूड, मी माझं जेवण केलं आहे. आय हॅव टेकन माय फूड, माझं जेवण झालेलं आहे. किंवा असंही म्हणता येईल, आय हॅव टेकन माय फूड, माझं जेवण झालेलं आहे. आलं लक्षात? आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क, मी माझं होमवर्क पूर्ण केलेलं आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क, मी माझं होमवर्क पूर्ण केलेलं आहे. अंडरस्टूड? इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिंपल. आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहतो, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे वर्तमान काळामध्ये जेही काम तुम्ही करता ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे, म्हणजे तुम्ही तुमचं जेवण केलेलं आहे. तुम्ही काय म्हणता? आय हॅव टेकन माय फूड, मी माझं जेवण केलेलं आहे किंवा माझं जेवण झालेलं आहे. मी माझा अभ्यास केलेला, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. ओके, काही वाक्य आपण बघू आणखी ऍडिशनल. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये तुम्हाला प्रोनाउन कोणते आहे माहित आहे? ओके, जे कॉमनच आहे. प्रत्येक टेन्स मध्ये तेच प्रोनाउन असतात, प्रोनाउन फिक्स आहे. ओके, आपली क्रियापदाची रूपही फिक्स आहे. जितकी जास्त तुमच्यापाशी आहे खूप चांगली गोष्ट आहे. आपला ऑब्जेक्ट, ती क्रिया, जी क्रिया आपण करणार आहोत, ज्या गोष्टीवर करतो ते आपलं ऑब्जेक्ट असते. आपलं स्ट्रक्चर काय असते? एस प्लस व्ही प्लस ओ. मी इथे लिहिले नाही, लिहून घेतो. कसं असते आपलं? एस प्लस व्ही प्लस ओ. या व्ही सोबत काय राहते? आपलं सपोर्टिंग वर्ब राहते. सपोर्टिंग वर्ब सोबत कधी नॉट येतं, कधी सपोर्टिंग वर्ब सुरुवातीला येतं. नकारार्थी असेल तर नॉट येतं, प्रश्नार्थक असेल तर सपोर्टिंग वर्ब सुरुवातीला येतं. हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास करून आले आहे, माझे व्हिडिओ तुम्ही बघून आलेले आहे. ओके, आपलं स्ट्रक्चर एस प्लस व्ही प्लस ओ असं असतं. बरोबर. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला सपोर्टिंग वर्ब हॅव आणि हॅज यापैकी एक असा करायचा आहे. आणि क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं आहे? तिसरं. क्रियापदाचं तिसरं. आपलं सब्जेक्ट म्हणजे कोण? आपले प्रोनाउन. नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो तो म्हणजे प्रोनाउन. त्याचाही व्हिडिओ आपला आहेच. सब्जेक्ट म्हणजे कोण? आपले प्रोनाउन. त्याच्यानंतर काय करायचं आहे? आपल्याला सपोर्टिंग वर्ब घ्यायचा आहे, हॅज किंवा हॅव. हॅज किंवा हॅव. ओके.
आणि मग लगेच क्रियापदाचं तिसरं रूप, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. ओके. त्याच्यानंतर आपला ऑब्जेक्ट, आपण वाक्य बघूया. ओके. आय हॅव सोल्ड माय कार, मी माझी कार विकली आहे. ओके, अगदी सरळ सोपं. वी हॅव प्लेड हॉकी, आम्ही हॉकी खेळलेलो आहे. आम्ही हॉकी खेळलो आहे. प्रेझेंट मध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे. वाक्य कसं आहे? सब्जेक्ट, सपोर्टिंग वर्ब, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे इथे प्रोनाउन म्हणजे सब्जेक्ट, सपोर्टिंग वर्ब, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब आणि माय कार म्हणजे काय? ऑब्जेक्ट. आता ही आणि शी आहे तर आपलं सपोर्टिंग वर्ब चेंज होतं, बाकी काही नाही, काही फरक नाही पडत. फक्त आपलं सपोर्टिंग वर्ब चेंज होतं. काय होतं? हॅवच्या ठिकाणी काय येतं? हॅज येतं. म्हणजे ही हॅज इन्व्हायटेड अस, त्यांनी आम्हाला आमंत्रित केले आहे. शी हॅज मिस द बस, तिने आपली बस चुकवलेली आहे. वेळ झाला असेल बस चुकली. शी हॅज मिस द बस. बघा, ही आणि शी सोबत काय आलाय? हॅवच्या ऐवजी हॅज आलाय. कशामध्ये? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, पूर्ण वर्तमान काळामध्ये. आपण काय वापरतो सपोर्टिंग वर्ब? हॅज आणि हॅव. हॅज केव्हा येतं? जर ही आणि शी आहे तर, किंवा इट आहे तर, किंवा एक वचनी करता आहे, नरेश, गोपाल, समीर, सुबोध. ठीक. दे हॅव ओपन शॉप, त्यांनी दुकान उघडलेलं आहे. दे हॅव ओपन शॉप, त्यांनी दुकान सुरू केलं आहे किंवा उघडलेलं आहे. यू हॅव क्रॉस द लिमिट, तू तुझी मर्यादा ओलांडलेली आहे. अशा प्रकारे आपण अफर्मेटिव्ह वाक्य बनवली. कशामध्ये? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. कोणत्या प्रोनाउन सोबत काय घ्यायचं आहे हे या वाक्यावरून आपल्या लक्षात येऊन जाते. आय आणि वी, दे आणि यू असेल तर हॅव, ही, शी, इट एक वचनी करता असेल तर हॅज. आलं लक्षात की या पदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. खूप सोपं आहे, चिंता करायची गरज नाही. स्क्रीन तुम्हाला दिसते आहे, तुम्ही पॉज करायचं आणि वाक्य पाहून घ्यायची, वहीमध्ये नोंद घ्यायची. एक वाक्य अशा याच प्रकारचं वाक्य दुसरं बनवायचं, ऑब्जेक्ट चेंज करायचा, सब्जेक्ट चेंज करायचा, वाक्य बनवत राहायचे. हा, फक्त बनवायचेच नाही, त्याचा वापरही करायचा. बिलकुल कॉन्फिडेंटली डेअरिंग करून बोलायचं. तुम्ही बोला, तुम्हाला बोलता येतं. तुम्ही डेअर तर करा, चुकू द्या ना. अरे चांगले चांगले चुकतात, चुकू द्या, प्रयत्न तर करा. एकदा चुकाल, दोनदा चुकाल, आरशासमोर बोला. इतरांसमोर बोलायला जर भीती वाटते ना, तर आरशासमोर बोला. समोर आरसा ठेवा, त्याला आपला मित्र बनवा, म्हणजे तुम्हीच आरशात आहात ना, आणि बोला, आय हॅव टेकन माय फूड, माझं जेवण झालं आहे. येस, आय हॅव सोल्ड माय कार, माझी कार मी विकली आहे. प्रेझेंट मध्ये क्रिया पूर्ण झाली आहे. आता काय होतं, आपल्याला बोलता का बरं येत नाही? आपण काय करतो, पुस्तकामध्ये वाक्याचा जसा अर्थ दिला असतो भाषांतरित करून, आपण बिलकुल तशाच प्रकारचा गृहीत धरून तसंच बोलायचा प्रयत्न करतो, म्हणून आपल्या चुका होतात, आपली म्हणजे पकड तयार होत नाही. जसं आता म्हटलं की आय हॅव सोल्ड माय कार, मी माझी कार विकली आहे. माझी कार विकली आहे मी, दोन्ही वाक्याचा अर्थच आहे, एकच आहे. नाही आला का लक्षामध्ये? आय हॅव सोल्ड माय कार, मी माझी कार विकली आहे. माझी कार विकून झाली आहे, तोच अर्थ आहे. माझं जेवण झालं आहे, आय हॅव टेकन माय फूड. ओके. मी माझा होमवर्क केलेला आहे, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. ओके. मी तिकीट बुक केलेली आहे, आय हॅव बुक्ड माय तिकीट. अशा प्रकारे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येऊ. हा खूपच सोपा आहे हो, याच्यामध्ये दोन सपोर्टिंग वर्ब नाही, एकच आहे. कोणतं? इथे दिला आहे का नाही दिलाय? हॅड. लिहून घेतो तुमच्या समजण्याकरता. याच्यात आपल्याला काय वापरायचं आहे? हॅड वापरायचं आहे. HAD, हॅड. ओके. आणि तसंच आहे, प्रोनाउन, सपोर्टिंग वर्ब हॅड, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट. अफर्मेटिव्ह वाक्य आपण पाहूया. आय हॅड सोल्ड माय कार, मी माझी कार विकली होती. इथे काय होतं? प्रेझेंट मध्ये विकली आहे, इथे मी माझी कार विकली होती. अशा प्रकारे आपल्याला कम्पेअर करता येते की दोघांमध्ये फरक काय, प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये फरक काय आहे, हे असं लिहून राहिलं म्हणजे आपल्याला लगेच कळतं. स्क्रीन तुमच्या समोर आहे, तुम्ही पॉज करू शकता, तिला मोठं करून पाहू शकता. आय हॅव सोल्ड माय कार म्हणजे मी माझी कार विकली आहे. आपण पाहतो आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. आय हॅड सोल्ड माय कार, मी माझी कार विकली होती.
मी तुम्हाला प्रत्येक वाक्याचा अर्थ सांगतो, हे खूप महत्वाचं आहे. वी हॅड प्लेड हॉकी, आम्ही हॉकी खेळलो होतो. खेळण्याची क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती. ही हॅड इन्व्हायटेड अस, तिने आम्हाला आमंत्रित केले होते. शी हॅड मिस द बस, तिने आपली बस चुकवली होती. दे हॅड ओपन शॉप, त्यांनी दुकान उघडली होती, त्यांनी दुकान उघडले होते. यू हॅव क्रॉस द लिमिट, तुने तुझी मर्यादा ओलांडली होती. पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट, पास्ट. आता आपण फ्युचर मध्ये जाऊ. पास्ट मध्ये काय वैशिष्ट्य आहे म्हटलं तुम्हाला मी, पास्ट मध्ये तुम्हाला एकच सपोर्टिंग वर वापरायचं आहे, कोणतं, हॅड, आणि क्रियापदाचं कोणतं रूप, तिसरं. आलं लक्षामध्ये? निगेटिव्ह कसं बनवायचं, इंट्रोगेटिव्ह कसं बनवायचं तुम्हाला सांगतोच. चालू द्या. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असेल. आय शाल हॅव सोल्ड द कार किंवा माय कार, मी माझी कार विकली असेल. आहे का नाही? जेव्हापर्यंत तुझा निर्णय होईल कार खरेदी करायची की नाही करायची, तोपर्यंत माझी कार विकली असेल. वी शाल हॅव प्लेड हॉकी, आम्ही हॉकी खेळलो असेल. तू येतपर्यंत आमचं हॉकी खेळून झालेलं असेल. वाक्याचा अर्थ समजून घ्या. वाक्याचा अर्थ समजणं महत्वाचं आहे. फक्त स्ट्रक्चर उभं करता आलं, लिहिता आलं म्हणजे जमणार नाही. वाक्याचा अर्थ कळला तर तुम्हाला बोलता येईल, तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिता येईल. वी शाल हॅव प्लेड हॉकी, आम्ही हॉकी खेळलेलो असेल किंवा आमचं हॉकी खेळून झालं असेल. ही विल हॅव इन्व्हायटेड अस, त्याने आम्हाला आमंत्रित केलेलं असेल किंवा त्याने आम्हाला आमंत्रित केलं असेल. शी विल हॅव मिस द बस, तिने आपली बस चुकवली असेल. दे विल हॅव ओपन शॉप, त्यांनी दुकान उघडलं असेल. यू विल हॅव क्रॉस द लिमिट, तुने तुझी मर्यादा ओलांडली असेल. अशा प्रकारे आपण फ्युचर परफेक्ट टेन्सची वाक्य आणि त्याचा अर्थ बघितला. स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे, एस प्लस व्ही प्लस ओ, एस प्लस सपोर्टिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, व्हेरी इझी, व्हेरी सिंपल. आता आपण निगेटिव्ह करतो म्हणतो. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह हे ते नाही आहे जे परीक्षेमध्ये येतं. मेक इट अफर्मेटिव्ह, मेक इट निगेटिव्ह, ते नाही आहे. इथे आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि एक वाक्य आपण निगेटिव्ह बनवतो. आपण त्याचा दोघांचा अर्थ काय वेगळा राहील. परीक्षेमध्ये जे मेक इट अफर्मेटिव्ह येतं, मेक इट निगेटिव्ह येतं, त्याच्यामध्ये वाक्याचा अर्थ बदलत नाही. ते आपण शिकणार आहोत. काळजी घ्यायची, चुका करायच्या नाही. हे अफर्मेटिव्ह आहे, आय हॅव सोल्ड माय कार. आता याचं निगेटिव्ह, आय हॅव नॉट सोल्ड माय कार, मी माझी कार विकलेली नाही. ठीक आहे, हा त्याचा अर्थ. आय हॅव नॉट सोल्ड माय कार, मी माझी कार विकलेली नाही. आता जर आपल्याला प्रश्नार्थक बनवायचं आहे तर वाक्य दुसरं घेतोय मी. जर आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे तर आता या वाक्याचं दुसऱ्याचं, वी हॅव प्लेड हॉकी, हॅव वी प्लेड हॉकी क्वेश्चन मार्क. हॅव वी प्लेड हॉकी क्वेश्चन मार्क, काय आम्ही हॉकी खेळलेलो आहे क्वेश्चन मार्क. आता जर आपल्याला इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह बनवायचं आहे तर या वाक्याचं बनवू, ही हॅज इन्व्हायटेड अस. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, प्रश्नार्थक नकारार्थी. हॅज ही नॉट इन्व्हायटेड अस, काय त्याने आम्हाला आमंत्रित केले नाही आहे. हॅज ही नॉट इन्व्हायटेड अस, काय त्यांनी आम्हाला आमंत्रित नाही केले. ओके, इन दिस वे प्रेझेंट परफेक्ट इज. हियर आर द सेंटेन्सेस, you have to compare with others. Check helping words, how we have used, and try to speak with others. You have to dare, तुम्हाला डेअरिंग करायची आहे. आलं लक्षात? ओके. आता पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आय हॅड सोल्ड माय कार हे आपलं अफर्मेटिव्ह होतं. आता याचं निगेटिव्ह, आय हॅड नॉट सोल्ड माय कार, मी माझी कार नाही विकली होती. आलं लक्षात? मी माझी कार नाही विकली होती. आता समजा प्रश्नार्थक बनवायचं तर काय सोपं आहे, दुसऱ्या वाक्याचं बनवू प्रश्नार्थक आपण. हॅड वी प्लेड हॉकी, काय आम्ही हॉकी खेळलो होतो, प्रश्नार्थक चिन्ह इथे दिलं. हॅड वी नॉट प्लेड हॉकी, आता इथे आपल्याला बनवायचं आहे इंट्रोगेटिव्ह, तर इथे नॉटची काही गरज नाही. समजा हॅड वी नॉट प्लेड हॉकी, काय आम्ही हॉकी खेळलो होतो. हॅड वी प्लेड हॉकी, काय आम्ही हॉकी खेळलो होतो, आणि यालाच नकारार्थी करतो, हॅड वी नॉट प्लेड हॉकी क्वेश्चन मार्क. ओके, फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये
आय शाल हॅव सोल्ड द कार, मी माझी कार विकली असेल. निगेटिव्ह कसं आहे, आय शाल नॉट हॅव सोल्ड द कार, मी माझी कार नाही विकली असेल, मी माझी कार नाही विकली असेल. ओके. आणि प्रश्नार्थक बनवायचा आहे तर शाल वी हॅव प्लेड हॉकी, काय आम्ही हॉकी खेळलो असेल, प्रश्नार्थक चिन्ह. आणि प्रश्नार्थक नकारार्थी करायचा आहे तर शाल ही नॉट हॅव इन्व्हायटेड अस, काय त्याने आम्हाला आमंत्रित केले नसेल. अशा प्रकारे हा आपला फ्युचर परफेक्ट टेन्स. आपण डीप मध्ये इंडिव्हिज्युअली प्रत्येक टेन्स शिकणारच आहोत. कंबाईन आपण बघितलं, आपल्याला तिघांना कम्पेअर करता येते. कम्पेअर करता आलं तर आपल्याला सहज समजतं, आणि एकदा समजलं, वाक्याचा अर्थ समजला, आपल्याला स्ट्रक्चर समजलं आणि आपण बोलण्याची डेअरिंग केली तर आपल्याला इंग्रजी बोलता येतं. तेव्हा डेअरिंग करा, बोला. इतरांशी बोलांना भीती वाटते, आरशा समोर उभे राहा, आरशामध्ये असलेल्या स्वतःच्या प्रतिमेला आपला मित्र बनवा आणि तिच्याशी बोला, तिच्याशी इंग्रजीमध्ये बोला. वाटल्यास फोन घ्या, फोन मध्ये रेकॉर्ड करत राहा, कुठे चुकता ते चेक करा. ओके. नवीन व्हिडिओसह लवकरच भेटू. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे अशा लोकांना तुम्ही फॉरवर्ड करा. लवकरच भेटूया नव्या व्हिडिओसह.